नमस्कार, मी रेणुका कड. आज आपण बोलणार आहोत एकल महिला आणि पाणी प्रश्न ह्या विषयावरती. एकल महिला आणि पाणी प्रश्न ह्या अनुषंगाने की महाराष्ट्र हा पुन्हा एकदा दुष्काळाच्या झळा सोसतो आहे आणि ह्या अनुषंगाने एकल महिला, महाराष्ट्रातल्या एकल महिलांवरती त्याचा काय काय परिणाम होतो, काय काय दुष्परिणाम आहेत हे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एकल महिला म्हणजे कोण, एकल महिला नेमकं कोणाला म्हणायचं आहे हे या ठिकाणी मी मांडते. एकल महिला म्हणून जर आपल्याला वर्गवारी करायची झाली तर एकूण 3 ते 4 घटक याच्यामध्ये येतात. एक अशा स्त्रिया ज्या अविवाहित आहे, ज्यांनी लग्न केलं नाही. दुसऱ्या एकल महिला त्या ज्यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला आहे आणि एकटीने त्यांचं आयुष्य जगता आहेत, काही वेळा मुलांसोबत, काही वेळेला स्वतः एकटीने. तिसरी वर्गवारी अशी आहे की ज्यांना त्यांच्या जोडीदाराने, त्यांच्या पतीने कुठलंही म्हणजे कायदेशीररित्या फारकत न घेता त्यांच्यापासून विभक्त झालेला आहे, ज्याला अगदी बोलीभाषेमध्ये सोडून दिलेली स्त्री किंवा परित्यक्त्या स्त्री असं म्हटलं जातं. आणि चौथी वर्गवारी जी आहे ती विधवा महिलांची. अशा सगळ्या महिला ह्या एकल महिला ह्या वर्गवारीमध्ये येतात. आता एकल महिला आणि पाणी प्रश्न नेमका कसा हे जर आपण पाहायचं झालं तर मराठवाडा किंवा महाराष्ट्र हा सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसत आहे. मराठवाड्याच्या 5वीला दुष्काळ पुजलेलाच आहे असं म्हटलं जातं दर 3 वर्षांनी. आणि अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर सातत्याने मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडतो आहे. याच अनुषंगाने यावर्षीही महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. शासनानेही काही 101 गावं परिमंडळ जी आहेत ती दुष्काळी पट्टा म्हणून घोषित केलेली आहे. आणि दुष्काळ कशाचा तर पाण्याचा दुष्काळ म्हणून पाहत असताना पाण्यासाठी पाण्याचं नियोजन कुटुंबामध्ये, शेतामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये करायचं झालं तर कोण करतं तर कुटुंबातली स्त्री करते. कुटुंबातील कर्ती स्त्री करते, कुटुंबातील मुली करतात, कुटुंबातल्या सुना करतात. पण ज्या गावांमध्ये पाण्याची सोय उपलब्ध नाही, त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाण्यासाठी जावं लागतं. अशा सगळ्या मुलींना, अशा सगळ्या एकल महिलांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि एकल महिलांसाठी पाणी प्रश्न हा अजून जास्त बिकट आहे, कारण घरामध्ये करता किंवा अजून कुठली दुसरी व्यक्ती नाही, त्या स्त्रीला कुटुंबाची जबाबदारीही सांभाळायची आहे, पाण्याचं नियोजनही करायचं आणि घरातल्या मुलांची शिक्षण आणि संगोपनाची ही जबाबदारी स्वीकारायची आहे. त्यातून ह्या सगळ्या महिला पाण्यासाठी जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात त्यावेळेस कापावं लागणारं अंतर एका गावातलं म्हणजे साधारण एक आकडेवारीमध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर 2015चा जो महाराष्ट्रातला मराठवाड्यातला दुष्काळ होता, त्या दुष्काळी पट्ट्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये एका स्त्रीला 1 हंडाभर पाणी आणण्यासाठी, मग ते हंडाभर पाणी 2 हंडे डोक्यावर आणि 1 हंडा कमरेवर आणि हातामध्ये एखादी कळशी असं जर आपण पाहिलं तर तेवढं पाणी आणण्यासाठी तिला किमान 15 ते 20 किलोमीटर जाणं येणं हा प्रवास करावा लागायचा पायी, तेही रखरखत्या मेच्या महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये. अशा ज्या स्त्रियांच्या अडचणी आणि प्रामुख्याने ज्यांच्याकडे पुन्हा पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस महिला पाणी भरण्यासाठी जातात तर त्यांना तिथून ऐकावी लागणारी बोलणी, जर त्या ठिकाणी अजून कोणी पुरुष असेल त्या पुरुषाची जर वाकडी नजर त्या बाईवरती पडली तर तिला त्या सगळ्या नजरांचा, काही वेळेला नको असलेल्या स्पर्शांचा आणि काही वेळेला होत असलेल्या विनयभंगाच्या किंवा छेडछाडीच्या घटनांनासुद्धा सामोरं जावं लागतं. पुन्हा ग्रामीण भागामध्ये रस्ते जर आपण पाहिले तर बऱ्याच वेळेला सुनसान असतात, लोक शेतामध्ये कामासाठी गेलेले असतात, तर त्या ठिकाणी पुन्हा अशा घटना काही वेळेला घडतात ज्याच्यामुळे महिलांना ह्या सगळ्या गोष्टीला बळी पडावं लागतं. आणि काही वेळेला तर असंही दिसून आलेलं आहे की 1 हंडावर पाणी देण्यासाठी महिलांना नको असलेल्या सगळ्या गोष्टींची मागणीसुद्धा केली जाते. म्हणून एकल महिला आणि पाणी प्रश्न हा फार गंभीर विषय आहे, ज्याच्याकडे आपण म्हणू शकतो की दुर्लक्ष होतं आहे किंवा ज्याकडे शासन म्हणून, राज्यकर्ते म्हणून किंवा स्थानिक कार्यकर्ते म्हणून जे लक्ष द्यायला हवं ते दिलं जात नाही. पाण्याचं नियोजन म्हणजे आत्ताही आपण जर करायचं झालं तर आठवड्यातून 10 दिवसातून आणि काही ठिकाणी तर 15-15 दिवसातून एकदा पाणी येतं. ते पण पाणी लाईटवरती अवलंबून असतं. जर घरामध्ये लाईट असेल तर ते पाणी त्या कुटुंबाला मिळणार. हापसे, विहिरी ह्या आत्ताच कोरडे पडायला सुरुवात झालेली आहेत. आणि टँकर जे आहेत त्या टँकर पुन्हा आपल्याला मराठवाड्यासारख्या भागात किंवा जो ग्रामीण भाग आहे, दुष्काळी पट्टा आहे, त्या ठिकाणी टँकर सुरू झालेले आहेत. म्हणजे आत्ताशी नोव्हेंबर महिना सुरू आहे, अजून
पुढचे 5 ते 6 महिने जायचे आहे, जूनपर्यंतचे. ह्या सगळ्या जूनपर्यंतच्या महिन्यामध्ये पाण्यासाठी होणारी स्त्रियांची भटकंती, स्त्रियांचा त्रास, स्त्रियांना पुन्हा पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, ही समस्या मोठी आहे. आणि पाणी हा जसा महत्त्वाचा प्रश्न आहे, तसाच ह्याच्यातून पुन्हा दुसरा उद्भवणारा प्रश्न हा आहे की स्त्रियांच्या आरोग्यावरती त्याचा होणारा परिणाम. म्हणजे पाण्यासाठी हंडे वाहून नेणं आणि ते हंडे वाहून नेत असताना त्यांना होणारे मानेचे त्रास, पाठीचे त्रास, आरोग्याच्या अनेक समस्या, याच्यातून सुद्धा स्त्रियांना अनेक त्यांच्या आरोग्याच्या समस्या उपलब्ध राहतात. ग्रामीण भागातली परिस्थिती पाहायची झाली तर छोट्या मुलींवरती पण त्याचे वेगळे परिणाम आपल्याला सामोरे दिसतात. म्हणजे अगदी समजून घ्यायचं झालं तर कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अनेक ठिकाणी मुलींचे विवाह लावून देण्यात आले. हे सगळे बालविवाह होते, ज्या मुलींचे विवाह लागले. कारण काय, तर आता कोविड आहे, शिकायला म्हणजे ऑनलाईन शिक्षण आहे, सगळ्यांनाच ऑनलाईन शिक्षण काही सोयीस्कर नव्हतं. त्यामुळे काय करायचं, घरात मुलीला ठेवून, म्हणून तिचं लग्न लावून दिलं गेलं. दुष्काळी भागामध्ये सुद्धा हेच होतं. ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस छोट्या मुलींवरती त्याचा परिणाम होतो आणि त्यांची लग्न लावून दिली जातात. आपल्याकडे डेंगनमाळ म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये गाव आहे, त्या गावामध्ये तर वॉटर वाईफ ही कन्सेप्ट जी आहे ती समोर आली होती. तर अशा ज्या सगळ्या सामाजिक समस्या आहेत त्या पाण्याच्या अभावामुळे किंवा पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे ह्या दिसून येतात. आणि दुष्काळाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर ते सातत्याने वाढतं आहे. वातावरणातले बदल, वाढतं टेम्परेचर जे आहे त्याचासुद्धा ह्या सगळ्या याच्यावरती परिणाम होतो आहे. आत्ता नोव्हेंबर महिना संपलेला आहे. खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये कडाक्याची थंडी असते, पण अजूनही आपल्याला फॅनची गरज लागते. त्याच्यावरून आपण इमॅजिन करू शकतो की येणारा मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने उन्हाळ्याचे कसे जातील आणि दुष्काळी भागामध्ये लोकांना त्याचा अजून किती प्रमाणामध्ये त्रास होईल. आणि प्रामुख्याने स्त्रिया, मुली आणि छोटे मुलं ज्यांना पाण्याच्या नियोजनामध्ये पाणी आणण्यासाठी गुंतावं लागतं ग्रामीण भागामध्ये किंवा जिथे जिथे पाण्याचा दुष्काळ आहे, शहरांमधल्या गरीब वस्त्या ज्या आहेत त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी खास मुलींची शाळा बंद केली जाते. लाईनमध्ये टँकर येईल ह्या भीतीने, आपल्याला पाणी मिळणार नाही ह्या भीतीने मुलं मुली शाळा सोडून पाण्याच्या त्या टँकरच्या लाईनमध्ये उभं राहतात. तर ह्या ज्या सगळ्या सामाजिक समस्या आहेत त्या एकल महिला म्हणूनही खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून एकल महिला आणि पाणी प्रश्न हा फार महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नावरती जर आपल्याला मात करायची असेल तर अर्थात महिलांचं सक्षमीकरण महत्त्वाचं आहे, महिलांचे अधिकार महत्त्वाचे आहे आणि महिलांचे पर्यावरणामुळे होणारे जे काही अधिकार डावलले जातात किंवा जेंडर अँड क्लायमेट जस्टिस आपण ज्याला म्हणतो त्यावरती सुद्धा आपल्याला काम सुरू करण्याची गरज आहे.